आहारामध्ये किती टक्के पालेभाज्या, फळभाज्या आणि फळं पाहिजेत. याच्यामध्ये कसं असतं, सगळे जीवनसत्व असतात. रंगीबेरंगी जर आपण पालेभाज्या, फळभाज्या पाहिल्या, सगळे जीवनसत्व असतात, मिनरल्स असतात, ट्रेस एलिमेंट्स असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात आणि याच्यामधून लो कॅलरीज म्हणजे कमी कॅलरीज जातात. वजन वाढायचा धोका राहत नाही. याच्यामध्ये तेलकट, तुपकट काही नसतं. याच्यामध्ये गोडचं पण प्रमाण जास्त नसतं. म्हणजे शरीरासाठी हे खूप चांगले घटक असतात. याच्यात फायबर्स जे चांगले असतात, ते काय करतात, पोटामध्ये गेल्यानंतर हे वॉटर सॉल्युबल असतात, पाणी जमा करून घेतात, पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. जे अशा प्रकारचा आहार घेतात त्यांना पोट साफ व्हायची तक्रार कधीच येत नाही. तसंच वजन पण नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. तर हे किती घेतलं पाहिजे? तर एक 30% टोटल आहाराच्या घेतलं पाहिजे असं आपण म्हणतो. किंवा जर मोजून पाहायचं असेल तर 5 ग्रॅम प्रति किलोग्राम. 60 किलोच्या व्यक्तीला 300 ग्रामच्या आसपास हे फळं, पालेभाज्या आणि फळभाज्या ते घेतलं पाहिजे.